नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत बेसन लाडू. तर मी त्यासाठी तुम्हाला आता वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण हे दोन्ही पण सांगणार आहे. नंतर वेळ किती लागणार आहे ते पण सांगणार आहे आणि आपले लाडू किती होतील ते पण सांगणार आहे. तर मग मी आधी सुरुवातीला तुम्हाला सांगते वजनात. तर ही ना मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. आता बेसन पीठ मी घरचीच घरी डाळ हरभऱ्याची तयार केलेली, ती डाळ दळून आणली छोट्या गिरणीवरनं, आणि तीच डाळीचं पीठ आहे हे घरच्याच, ते चाळून घेतलेलं आहे. तर हे आहे अर्धा किलो बेसन पीठ. अर्धा किलो बेसन पिठाला अर्धा किलो साखर आहे ना, ती मी अर्धा किलो साखर मिक्सरवर बारीक केली आणि चाळणी वाटं साखर पण चाळून घेतली आणि पीठ पण चाळून घेतलं. तर अर्धा किलो पीठ, अर्धा किलो साखर. तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल ना तर तुम्ही साखर थोडी कमी घेतली, 1-2 छटाक तरी चालेल. आता अर्धा किलोला 400 ग्राम घेतली तरी चालेल. आणि तूप घेतलं मी पाव किलो. अर्धा किलो साखर, अर्धा किलो पीठ आणि पाव किलो तूप घेतले. आणि ही विलायची पावडर घेतली आणि हे मनुके घेतले. तर आता हे झालं आपलं वजनात. तर आता वाटीत सांगते तुम्हाला. या वाटीनं ना आपलं हे बेसन पीठ आहे ना 6 वाट्या भरलं मी. माझ्या घरच्याच वाटीनं तुम्हाला सांगण्यासाठी समजावं म्हणून मी अगोदर मोजलं तराजूनी पीठ आणि नंतर ह्या वाटं पण हे करून घेतलं, असं मोजून घेतलं तुम्हाला समजावं म्हणून. तर या वाटीनं 6 वाट्या हे पीठ भरलं. 6 वाट्या पीठ आणि साखर, पिठी साखर भरली आपली 3 वाट्या आणि तूप भरलं 1.5 वाट्या. म्हणजे 6 वाट्या पीठ, 3 वाट्या साखर आणि 1.5 वाट्या तूप, निम्मच्या प्रमाणात. तर मग तुम्हाला वाटीचं आणि वजनी प्रमाण कळालं असेल. आणि आता आपण करायला घेऊया. तर आपली कढई गरम झाली आणि आता कढईत आपण सुरुवातीला तूप ते काहीच टाकणार नव्हतं. सुरुवातीला आपण हे बेसन पीठच टाकणार होतं. कढई ना तुम्ही मोठी बघून घ्या, कारण पसरायला आपल्याला वेळ लागेल. मी ही छोटी कढई दररोजची भाजीची असते ना, तर त्यातनं मला खूप हे झालं असतं, भाजता व्यवस्थित आलं नसतं, म्हणून मी मोठी कढई घेतली. आणि आपला आता गॅस नाही मी बारीक करते. कढई एकदा गरम झालेली आहे. आता बारीक गॅसवरच आपल्याला ना बेसन पीठ असं सतत हलवीत राहायचं. एकदा सुद्धा असं थांबायचं नाही, ना तर खाली चिटकतं, मग लाल होतं खाली आपलं पीठ ना, असं लालसर कलरचं होतं. म्हणून ना आता बेसन पीठ भाजताना बेसन लाडू करायला खूप सोपे, पण मेहनत जास्त म्हणजे बेसन पीठ भाजणं. तर आता एक माझ्या आता अनुभवावरनं सांगते. अर्धा किलो बेसन पीठ भाजायला ना जवळजवळ बारीक गॅसवर ना एक 40 मिनटं, 30-40 मिनटं, म्हणजे एक अर्धा ते पाऊण तास सरळ लागतो. तुमच्या कढई किती जाड पातळ आहे ना याच्यावर. पण सहसा ना कढई जाडबुडाचीच घ्यायची, वेळ का लागना पण ना आपलं पीठ चांगलं भाजलं जातं. मंद आचेवर एक खरपूस भाजायचं, त्याचा वास सुटूसतं. नाहीतर ना असं जर आपण मोठ्या गॅसवर जर लालसर करीत बसला तर ते कच लागतं पीठ, नंतर ते लाडू खाताना जाताखाली असे. म्हणून ना बारीक गॅसवर भाजायचं. आणि तूप ना असं वरवर 1-1 चमचा तूप टाकीत राहायचं. आणि जर आपण एकदम सगळं तूप जर आपण ह्या बेसन पीठात टाकलं तर सुरुवातीला जोपर्यंत बेसन पीठ कच्चं आहे ना तोपर्यंत ते सर्व तूप असं शोषून घेतं बेसन पीठ. मग आपल्याला काय वाटतं की कोरडं पडलं बाई, आणखीन टाका. असं जर करीत राहिलं तर नंतर भाजल्यानंतर बेसन पिठाचं एक वैशिष्ट्य आहे, ते ना कच्चं आहे तोपर्यंत तूप असं स्वतःकडे शोषून घेतं. आणि ती भाजलं का नाही मग ती शोषून घेतलेलं तूप ते बाहेर सोडतं. मग परत आपले लाडू केले का नाही, जास्त तूप झाले तर असे मग हे होतात, असे बसके होतात, गोळाच होऊन बसतो, व्यवस्थित त्याला आकार धरत नाहीत. डब्यात जर ठेवले तर लाडूचा एकच गोळा होतो, असं होतं ते. म्हणून ना थोडं तूप असं टाकत राहायचं. कारण पाव किलो जरी तूप, सहसा पाव किलोच तूप लागतं, पण काय पिठावर पण अवलंबून असतं ना. पीठ घरच्या डाळीचं आहे का विकत्रीचं आहे, जुनं आहे, जुन्या डाळीचं आहे का नव्या डाळीचं आहे, त्याच्यावर. जुन्या डाळीचं जर पीठ असेल ना तर ते भरपूर तूप असं शोषून घेतं. म्हणून ना असं तूप एकदम टाकायचं कधीच नाही, थोडं ना असं टाकत राहायचं आणि हलवीत राहायचं. आता अर्धा पाऊण तास हलवायचं म्हणजे हात अवघडून येतो. म्हणून ना आता मी तुम्हाला व्हिडिओ थोडा स्टॉप करते आणि थोड्या वेळाला तुम्हाला दाखवते तूप टाकण्यागणीच थोड्या वेळाला. तर आता ना कोरडंच जरा 5-10 मिनटं भाजून घेऊ, म्हणजे ते व्यवस्थित भाजते. नंतर थोडं 5-10 मिनटांनी भाजलं की मग 1-1 चमचा तूप टाकीत राहू आपण. तर एक कोरडंच पीठ मी 5 मिनटं भाजून घेतलं. आता ना मी याच्यात थोडंसं तूप टाकते. आता सुरुवातीला ना मी 2 चमचेच टाकते आणि नंतर थोडं काय सर्व तूप टाकायचं आहे आपल्याला, पण एकदम टाकायचं नाही, असं थोडं करीत टाकायचं. म्हणजे बेसन पीठ काय करतं, सर्व तूप असं शोषून घेतं ना, म्हणून. मग आता हे चांगलं मिक्स करते आणि आणखीन थोड्या वेळाने जरा भाजलं ना 10-15 मिनटं झाली की व्हिडिओ स्टॉप करून आणखीन तुम्हाला मी दाखवते. तर
सुरुवातीपासून ना आता 10 मिनिट झालेत आपलं पीठ मी भाजते बारीक गॅसवर. म्हणजे तूप टाकल्यापासून 5 मिनिट आणि सुरुवातीपासून 10 मिनिट. तर मी ना आता 10-10 मिनिटाला तूप टाकीत राहते आणि तुम्हाला 10-10 मिनिटाला त्याचं दाखवते ते पीठ कसं झालं ते. आता 10 मिनिटांनी असं एवढं भाजलं आहे. आता तूप टाकते आणि आणखीन 10 मिनिटं हलविते, नंतर आणखीन दाखवते. म्हणजे तुम्हाला पण समजावं की तूप नेमकं पीठ कसं होतं आहे ते. तर मी आता हे चांगलं मिक्स करते आणि आणखीन 10 मिनिटं असंच हलविते. असं दाखवते तुम्हाला थोड्या वेळाला. आता तर सुरुवातीपासून आता 20 मिनिट झालं मी आपलं पीठ भाजते. तर 20 मिनिटात आपलं पीठ बारीक गॅसवर अशा प्रकारे भाजले. आता आणखीन तूप टाकते मी याच्यात आणि आणखीन एक 20 मिनिटं आणखीन. आताशीच निम्मा वेळ झाला आहे, आणखीन आपल्याला एक 20-25 मिनिटं आणखीन लागतील आपल्याला. तर आता यावेळी जरा जास्त तूप टाकते आणि ते चांगलं मिक्स करते. आणि आता ना ह्याला आणखीन बारीक गॅसवर 10 मिनिटात आणखीन दाखवते तुम्हाला कसं झालं आपलं पीठ ते. तर आपल्या पिठाला बरोबर अर्धा तास झालं मी बारीक गॅसवर भाजते. माझा हात अवघडून आलेला आहे, तरी पण आपलं पीठ आणखीन भाजलेलं नाही. आणखीन आपल्या पिठाला 15 मिनिटं तरी लागतील. तर मी ना मध्ये एकदा आणखीन 5 मिनिटाखाली तूप टाकलं होतं आणखीन. आणि अशा गाठी दिसल्या की अशाच उलत नाही, मी अशा फोडून ते पीठ भाजते. आणि आता ना आपलं राहिलेलं सर्व तूप मी त्याच्यात टाकते. तुम्ही पाहू शकता आपल्या 1/2 किलो तुपातलं एवढंच तूप राहिलं होतं. तर आता हे पण मी तूप याच्यात टाकते आणि हे थोडंसं ठेवलं म्हणा, 1 चमचा ठेवते. आणि आता हे चांगलं मिक्स करते. आणि आता आणखीन 15 मिनिटं आपलं पीठ एक 10 मिनिटं आणखीन भाजते. 10 मिनिटानंतर परत एकदा आपल्याला असा पाण्याचा शिपका द्यायचा. का तर आपल्या टाळ्याला तसं केलं ना मग आपल्या लाडू खाताना टाळ्याला असं चिटकत नाही. असं तोंडात खाताना बेसन लाडू चिटकतो ना, तो तसा चिटकत नाही. तर तेवढं तूप टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं हे झाले. तरी बी आणखीन आपल्याला एक 10 मिनिटं तरी आणखीन आपण असंच भाजणार आहोत. आणि नंतर 5 मिनिटं पाणी टाकल्यानंतर परत 5 मिनिटं आणखीन हलवणार आहोत. तर आता आपले पीठ भाजत आले, वास आला आहे पण आणखीन कलर आलेला नाही. तर मी ना आता आपण 1/2 किलो पूर्ण तूप टाकलं. तुम्ही ह्याला अशीच भाजी टाकते आणखीन. तर मैत्रिणींनो, आपल्या पिठाला ना सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरोबर 40 मिनिट झाले. तर मी तुम्हाला अर्धा तासाखाली दाखविलं होतं. आणि आणखीन 10 मिनिटं मी असंच हलवीत राहिले. माझा हात अवघडल्यामुळे झाला. तर तुम्ही पाहू शकता खाली आपलं अजिबात चिटकलेलं नाही, कुठं करपलेलं नाही, काय नाही. आपलं ना एकदम पेढ्यासारखं मस्त असं पीठ आपलं लाडूचं भाजलेलं आहे. पण आता आपण ना याच्यात असं आपल्या आता हे ना जर ह्याचे जर लाडू केले ना तसं खाताना आपल्या तोंडात असे चिटकतात ते लाडू. म्हणून काय करायचं, आता याच्यात थंड पाण्याचा एक असा हपका द्यायचा व थोडासा. मी आपली ही छोटी वाटी ना, या वाटीतनं मी पाणी घेतले आणि ह्या पाणीनं असं अर्धीच वाटी पाणी घेतले मी, जास्त सुद्धा नाही केलं या वाटीनं. आणि आता हे चांगलं मिक्स करते. तुम्ही पाहू शकता असं रवाळ झालेलं होतं त्याने. तुम्ही पाहू शकता लगेच आपल्या बेसन पिठांना असं वेगळंच वाटायला लागले. तर मी आता आणखीन 5 मिनिटं असंच हलवते. आपलं पाण्याचा अंश पूर्ण वाफेद्वारे निघून जावं म्हणून, पाण्याचं प्रमाण अंश राहून त्याच्यात म्हणून. आणि आता 5 मिनिटांनी तुम्हाला दाखवते. बरोबर 45 मिनिट झाले सुरुवातीपासून आपल्या पिठाला. तुम्ही पाहू शकता मी पाणी टाकल्यावर ते 5 मिनिटं हलविलं. तर पाण्याचा अंश बी कुठं राहिला नाही आणि छान झाले. आता नाही आपण ह्याच्यात आत्ताच साखर मिक्स करायची नाही. आता हे ताटात एका दुसऱ्या घेऊन ह्याला थंड करायचं एक 15-20 मिनिट. आणि नंतर त्याच्यात साखर मिक्स करायची. जर गरम ह्याच्यात साखर मिक्स केली ना तर त्या साखरेचं पाणी होतं. मग ते असे खूप लाडू असे एक जागी बसत नाहीत. असं ते असे रळलेले कसे पण आकार धरत नाहीत. मग आता ना मी एका ताटात काढून घेते हे पीठ. तर मी ना कढई आपली गरम असते, जर त्याच्यातच थंड व्हायला ठेवलं तर ते लवकर थंड झालं नसतं. म्हणून असं ताटात काढून घेतले. आणि आता ना हे थंड होऊन देते. म्हणजे असं हाताला उगं कोमट लागावं असं इतपत, म्हणजे 15-20 मिनिटं एक असं थंड होऊन देते. नंतर ह्याच्यात साखर मिक्स करते. आता हे असंच राहून देते आणि तुम्हाला आता 15-20 मिनिटांनी दाखवते. तर मैत्रिणींनो, मी ना एक 20 मिनिटं आपलं पीठ थंड होऊन दिलं.
असं हाताला थोडंसं कोमट लागतं एवढंच. 20च मिनटं आपलं पीठ झालं. आता याच्यात मी साखर घालते. तर आता ना ह्याच्यात मी असे थोडी थोडी साखर घालून असं मिक्स करते. सर्व साखर घालायची, पण एकदम साखर घातली ना मग ते ही होत नाही, असं मिक्स होत नाही व्यवस्थित. म्हणून अशी थोडी थोडी घालायची, नंतर असं मिक्स करायचं, नंतर राहिलेली घालायची. असं करीत करीत मी सर्व साखर याच्यात टाकून घेते. चांगलं मिक्स करायचं असं. आता हे राहिलेली सर्व साखर टाकते मी ह्याच्यात. आपली विलायची पावडर पण मी ह्याच्यात आताच टाकून घेते, म्हणजे मिक्स होईल सगळीकडे चांगली. तर आता ना मी हाताने असं चांगलं याला हे करते. हाताने असं जास्त मॅश केलं ना मग आपलं साखर चांगली पिठात मिक्स होते. तर तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण कसं झालं आहे ते. असं हातात घेतला तरी लाडू होतं आहे आपला. आणि जास्त पण असं ही नाही, काही असं एका पगळलेली होत नाही, किंवा जास्त पण कोरडं कोरडं नाही. आणि आता ह्याच्यावरून असं एक 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 असं मळता मळताच असं एक एक मनुका लावून मी असं हात भार देऊन ह्या 2 बोटाने आणि याच्या साह्याने असं याला पेढ्यासारखा आकार देऊन घेते. काही ठिकाणी गोलच बेसन लाडू करतात, पण आमच्या गावाकडे ना अशा चपट्या प्रकाराचा पेढ्याच्या आकाराचा बेसन लाडू करतात. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. तर मी ना आता अशाच प्रकारे सर्व बेसन लाडू करून घेते. आणि परत आणखीन एकदा ना त्याला असं भार देते, म्हणजे ते हे होणार नाही. लहान मोठी साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. हे अशा प्रकारे असं याचा भार येतं, आणि ह्या दोन बोटांचा भार इथं, आणि ह्या 2 बोटांनी हे असे दाबायचं. आणि हे ना मनुका आहे ना इथं असं धरायचं आणि हे असं दाबायचं, म्हणजे पेढ्यासारखा आकार येतो असा. तर मी आता असेच लाडू सर्व करून घेते. सर्व लाडू झाल्यावर तर मैत्रिणींनो आपले लाडू बांधून झाले. मला 20 मिनिट लागले लाडू बांधायला. थंड करायला 20 मिनिट, लाडू बांधायला 20 मिनिट, पीठ भाजायला 45 मिनिट, आणि पीठ चाळून घ्यायला, मग साखर मिक्सरवर बारीक करायला, पीठ चाळायला किंवा साखर चाळायला असा अर्धा तास. मग एवढा वेळ लागला मला, तुम्ही पाहू शकता. आणि हे एक लाडू तुम्हाला ना काढून असं हे करून दाखवते. पहा पेढ्यासारखा आहे झाला आहे की नाही आपला लाडू, एकदम छान. तर मग तुम्हाला कसा वाटला माझा बेसनाचे लाडू ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केले नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा. आणि आता महालक्ष्मीचा सण येते, त्याच्यासाठी तुम्ही नक्की करून पहा. अशा प्रकारे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत. तर 2 तासात आपले लाडू तयार झाले. मग जर तुम्हाला माझे लाडू आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे लाडू नक्की करून पहा. आणि माझे ना अर्धा किलो पीठ, अर्धा किलो साखर, पाव किलो तूप एवढ्यामध्ये 31 लाडू झालेत. म्हणजे जरा लहान साईज धरली, मोठी जरी धरली तरी एक त्याचं प्रमाणच आहे. 30 लाडू होतात अर्धा किलोमध्ये, माझे 31 झालेत. जरा लहान काही आलेत बांधण्यात त्याच्यामुळे.